नमस्कार, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। आज आपण खव्याचे गुलाबजाम घरच्या घरी कसे बनवायचे हे बघणार आहोत। हे गुलाबजाम मार्केटपेक्षाही एकदम छान होतात व बर्थडे पार्टी व घरी काय कार्यक्रम असला तर तुम्ही या प्रमाणात गुलाबजाम घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। तसेच तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम बनवले तर तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाही। हे गुलाबजाम दुकानात भेटतात त्यापेक्षाही खूप छान होतात। चला तर मग बघूयात आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे। इथे मी अर्धा किलो किंवा त्यापेक्षा कमीच असेल हा खवा। पिवळसर हा खवा दिसत आहे त्यामुळे हा खवा एकदम फ्रेश आहे। व इथे मी अर्धा वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। मैदा हे गरजेनुसार मी वापरणार आहे। एका पसरट ताटलीमध्ये मी हा खवा काढून घेणार आहे व आता हा खवा आपल्याला हाताने चांगला मळून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक किंवा भाकरी करताना पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हा खवा चांगला हाताने मळून घ्यायचा आहे। जर तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा बर्थडे पार्टी वगैरे तुम्ही घरी ठेवली असेल तर तुम्ही 1 किलो किंवा 2 किलोच्या प्रमाणातही अशाच पद्धतीने गुलाबजाम करू शकता। त्यावेळेस खव्याचे प्रमाण हे तुम्ही जास्त घेणार त्यामुळे हाताने न मळता थोडे थोडे करून तुम्ही मिक्सरमधनं हा खवा चांगला बारीक करून मग नंतर मळला तरीही चालेल। त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही हाताने मळण्यासाठी। तुम्ही जितका चांगला हा खवा हाताने मळून घेताल तितकाच सॉफ्ट तुमचे गुलाबजाम होणार आहे। अजिबात कडक होणार नाही हे गुलाबजाम। आता मी थोडा थोडा करून मैदा हे ॲड करून पुन्हा चांगले मळून घेणार आहे जेणेकरून ह्या खव्याला मऊ असे ओलसर आहे त्यामुळे टेक्स्चर थोडेसे असे मऊ होईल त्यासाठी आपण इथं मैद्याचा वापर करणार आहोत। मैदा हा तुम्ही एकदम टाकू नका, थोडा थोडा करून ॲड करून चांगले मळून घ्या। अशा प्रकारे मी हा खवा चांगला मळून घेत आहे। आपण ज्याप्रमाणे भाकरी करताना पीठ मळतो त्याचप्रमाणे मी हा खवा मळून घेत आहे। खवा आणि मैद्याचे प्रमाण सांगायचे झाले तर इथं वाटीच्या प्रमाणात जर तुम्ही 4 वाटी खवा घेतला असेल तर त्याचे 1/4 वाटी तुम्ही मैदा घेऊ शकता। म्हणजे अर्धा किलो खवा असेल तर तुम्ही 120 ग्रॅम एवढा मैदा घ्या। इथे खवा हा चांगल्या प्रकारे मळून झालेला आहे, हाताला अजिबात चिटकत नाही। तरी मी थोडेसे अजून मैदा घेऊन पुन्हा हा खवा चांगला पुन्हा मळून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही खवा हा चांगला मळून घ्या। अशा प्रकारे मी हा खवा हा चांगला मळून घेतलेला आहे। आता एक गोळा घेऊन बघूया आपण गुलाबजाम होतात का नाही गोल। चांगला असं गोल असा आकार आलेला आहे गुलाबजामला। तर आता हा खवा मळून झाल्यानंतर आपण तुम्हाला ज्याप्रमाणे साईज गुलाबजामची हवी त्याप्रमाणे तुम्ही गुलाबजाम गोल गोल करून घेऊ शकता। जर तुमच्याकडे जो गोल चमचा असतो ना, जर तुम्हाला एकसारखे गुलाबजाम पाहिजे असेल एकसारख्या साईजचे तर तुम्ही त्या चमच्यात टाकून त्या साईजच्या प्रमाणे गुलाबजाम करू शकता।
अशा प्रकारे इथे माझे 50 एवढे गुलाबजाम झालेले आहेत. आता हे गुलाबजाम झाल्यानंतर मी एका कापडाने हे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे गुलाबजाम कोरडे पडू नये. आता आपण पाकाची तयारी करणार आहोत. इथे मी ज्या भांड्यात खवा घेतला होता त्याच भांड्याच्या प्रमाणात 1 वाटी एवढा साखर घेतलेली आहे व त्यापेक्षा थोडीशी अजून साखर टाकलेली आहे. जेवढी तुम्ही साखर घ्याल त्याच्यापेक्षा थोडेसे पाणी जास्त घ्या, किंवा जेवढी साखर असेल तेवढेच पाणी घेतले तरीही चालेल. आता आपल्याला इथे 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही आहे. आता गॅस मोठा करून साखर वितळून द्यायची आहे. साखर ही आपल्याला पूर्णपणे वितळून द्यायची आहे व 10 ते 15 मिनिटात हा आपला पाक रेडी होतो. तसेच पाक हा 2 तारी किंवा 1 तारी बनवायचा नाही किंवा पाण्यासारखाही नको. आता साखर वितळल्यानंतर मी थोडेसे लिंबू ह्या पाण्यात पिळणार आहे, जेणेकरून साखरेवर जे काही असेल वरती घाण ती निघून जाईल वरच्यावर. पाणी उकळायला लागलेले आहे. तुम्ही हाताने चेक करून बघू शकता. जर हे साखरेचे पाणी हाताला चिकट लागत असेल तर आपला पाक रेडी झालेला आहे. फक्त त्याची तार होऊन देऊ नका. इथे मी 1 चमचा एवढे सुंठ विलायचीची पावडर टाकलेली आहे. त्यामुळे गुलाबजाम खाताना टेस्ट छान येते. दहा ते 15 मिनिटानंतर मी चेक करून बघत आहे. इथे आपला पाक हा हाताला चिटकत आहे, त्यामुळे आपला पाक इथं हा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की कन्सिस्टन्सी कशी आहे. एकदम पातळही नाही हा पाक, किंवा तारही आली नाही. आता हे पाक साईडला करून आपण अशी खोल बुडाची कढई घ्यायची आहे. ज्या कढईमध्ये मी पाक केलेला आहे तशी कढई घेऊ नका गुलाबजाम तळताना. जर आपण पसरट कढई घेतली तर गुलाबजाम टाकले त्यात तर ते चपटे होऊ शकतात. त्यामुळे अशी खोल बुडाची कढईमध्येच गुलाबजाम आपल्याला तळायचे आहेत. तसेच आता गुलाबजाम तळतानाही आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. तेल जास्त तापून द्यायचे नाही. जर तेल जास्त तापले की गुलाबजाम आपले खाली लागतील. त्यामुळे थोडेसे असे बारीक बारीक बुडबुडे आलेले पाहिजे, तेव्हाच आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहे. इथे हे नॉर्मल असे तेल तापलेले आहे, त्यामुळे मी 1 गुलाबजाम टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता गुलाबजाम टाकल्यानंतर बारीक बारीक असे बुडबुडे आले आहेत तेलाला. आता हे परफेक्ट आपले तेल तापलेले आहेत. तर मी आता एक एक करून सगळे गुलाबजाम, आपल्याला जास्तही एकत्र गुलाबजाम सगळे तळायचे नाहीत, अडचण करायची नाही तिथे. त्यामुळे मी इथे 10 गुलाबजाम टाकून घेणार आहे, जेणेकरून गुलाबजामला तळताना मोकळी जागा भेटेल व ते चांगले तळले जातील. अशा प्रकारे मी इथे एक एक करून 10च असे पहिल्यांदा गुलाबजाम टाकून घेतले आहे. व आपल्याला गुलाबजाम तळताना घाई करायची नाही. निवांत गुलाबजाम तळून द्यायचे आहेत, जेणेकरून गुलाबजामला चांगला ब्राऊन असा कलर येईल. थोडेसे मी आता हलवून घेत आहे गुलाबजाम, खाली चिटकू नये म्हणून. नंतर हे आपोआपच गुलाबजाम वर खाली होत राहणार आहे तेलात. तुम्ही बघू शकता गुलाबजाम कसे मस्तपैकी तेलामध्ये पोहत आहेत. अशा प्रकारे आपल्याला गुलाबजाम चांगले असे निवांत तळून घ्यायचे आहे. गोल्डन ब्राऊन कलर ह्या गुलाबजामला जोपर्यंत येत नाही. गुलाबजाम करताना
घाई गडबड अजिबात करायची नाही, निवांतच हे गुलाबजाम करायला लागतात, तरच तुमचे गुलाबजाम परफेक्ट होणार आहेत. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा. तसेच तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा कुणाचा बड्डे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने खव्याचे गुलाबजाम न चुकता परफेक्ट असे बनवू शकता. तसेच इथे मी गॅसची फ्लेम अजिबात मोठी केलेली नाही, बारीक फ्लेमवरच मी हे गुलाबजाम तळून घेत आहे. आता आपले हे गुलाबजाम परफेक्ट तळलेले आहेत व ह्या गुलाबजामला कलरही खूप छान आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये हे सगळे गुलाबजाम मी काढून घेणार आहे. व इथे आपण जो पाक केला होता तो कढईमधून काढून मी एका पसरट घमेल्यात ठेवला आहे, जेणेकरून हे गुलाबजाम खालपर्यंत आपले पूर्ण मुडतील. हा पाक एकदम गरमही नको, आपण हा कोमट असा, हा आपल्याला चटकाही बसणार नाही असा हा पाक पाहिजे. आता हे गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये सोडून द्यायचे आहेत. कसे तरंगत आहेत हे गुलाबजाम पाकामध्ये. थोडेसे मी चमच्याने हे गुलाबजाम हलवून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला बाकीचेही गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मीडियम अशा फ्लेमवरच. अशा प्रकारे मी अशाच पद्धतीने हे सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर. अशा प्रकारे तुम्ही हे गुलाबजाम ह्याच पद्धतीने नक्की करून बघा, तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाही. व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना मनापासून थँक्यू. व नवीन असाल तर प्लीज मला सपोर्ट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे सगळे गुलाबजाम झाल्यानंतर आपल्याला पाकात टाकून झाकण लावून एक 4 ते 5 तास आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये मुरून द्यायचे आहेत.